धनंजय मुंडेंनी अजून त्यांच्या जे शासकीय निवासस्थान आहे ते सोडलेलं नाहीये. त्यांना मनाची नाही तरी जनाची लाट वाटली पाहिजे, जे जनप्रतिनिधी आहे. आणि आज तुम्ही गेले 5 महिनेपासून तुम्ही मंत्रिपदावर नाही आहे, तरी पण शासकीय निवासस्थानाचा तुम्ही उपयोग करून घेताय आणि तुम्ही म्हणताय तुमच्याकडे मुंबईमध्ये फ्लॅट नाहीये. असे खोटारड्या माणूसांनी लोकांना बघायला पाहिजे की धनंजय मुंडे किती खोटारडा आहे. मलाबार हिलमध्ये फ्लॅट आहे, सांताक्रूजमध्ये फ्लॅट आहे, पवाईमध्ये एक फ्लॅट आहे, नवी मुंबईमध्ये पण एक फ्लॅट आहे. तरी पण असे खोटे नाटे बहाणे करताय की माझ्याकडे फ्लॅट नाहीये, त्याच्यासाठी मी कुठे जाऊ, माझी मुलगीचं शिक्षण, माझी प्रकृती चांगली नाहीये. अरे ही सगळी खोटी बात करण्याची काय गरज आहे? त्याच्यासाठी धनंजय मुंडे, जरी तुझ्याकडे फ्लॅट नाही आहे तर तू आपला जे सांताक्रूजवाला फ्लॅट आहे 8 वर्ष तू इथे राहिलेला आहे, तू इथे येऊन राहा. मी माझे मुलाबाळांच्या सोबत घेऊन मी बाहेर कुठेतरी जाऊन राहते किरायाच्या फ्लॅटवरती. तू पण शासकीय निवासस्थान सोड. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.